काय सांगताल या ठिकाणी शमीम शेख म्हणून यांचं आमरण उपोषण सुरू आहे. ते मागणी घेऊन ते उपोषण करतात. उपोषणाचे 4 दिवस झालेत. काय वाटतं काय होणार? खरं म्हणजे त्यांच्या स्वार्थासाठी ह्या मागण्या नाही आहे, कारण ह्या आम जनतेच्या मागण्या आहे आणि ग्रामपंचायतनी जे काही केलेलं आहे आणि त्यांनी जे आहे ते ह्या जनतेसाठी जे काही आम्हाला हा अहवाल पाहिजेत किंवा माझ्या स्वतःसाठी काही पाहिजेत असं काही नाही आहे. ह्या जनतेच्या मागण्या आहे, पण प्रशासनानं जे या मागण्याकडं त्वरित लक्ष द्यायला पाहिजे. आणि खरं म्हणजे आज 4था दिवस आहे. 4था दिवस त्यांचं आमरण उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे. प्रशासनाचं अजिबात त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे, लक्ष नाही आहे. आणि खरं म्हणजे असंच जर कधी चालत राहिलं, प्रशासनानं जर असं केलं तर म्हणजे हे कुठल्या पक्षाचे आहे की शासनाचे हेच कळायला मार्ग नाही आहे. कारण राजकीय पुढारी असो ते प्रशासन असो आणि यांचा मनमानी कारभार चालला, अवैध धंदे बोकाळले. आणि हसनाबाद म्हणजे एक फार मोठं बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेमध्ये जवळजवळ 50 खेड्याचे लोक येतात. आणि असे जर कधी अवैध धंदे इथं चालू लागले तर सामान्य लोकांचं काय होईल? म्हणून त्या आमचा जो राष्ट्रवादीचा जुना ज्येष्ठ प्रमुख कार्यकर्ता आहे शेख शमीम यांनी जे ग्रामपंचायतला जे काही मागण्या मागितल्या तर त्यांच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत आणि प्रशासनाने त्याकडे दखल द्यायला पाहिजेत आणि त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडलं पाहिजेत असं मला एक वाटतं. आता तसं उघडच दिसतं ना, तसंच चालू आहे ना. कारण हे काय, जे ग्रामपंचायत जे सत्तेमध्ये जे बसलेले त्यांचीच ग्रामपंचायत आहे. केंद्र सरकार त्यांचंच आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे, जिल्हा परिषद त्यांची, पंचायत समिती, त्याच्यामुळे जे ढकल करणारच. राजकीय लोकांचा प्रशासनावर दबाव आहे असं म्हणायचं प्रश्नच येत नाही. कारण त्यांचे जे पूर्ण सत्ता त्यांची आहे, पूर्ण संस्था त्यांच्या ताब्यात आहे. आणि हे कसं आहे, हे हुकुमशाही चालली आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना दाखवून देणार. प्रशासनाने दखल घेतली नाही तर तुमच्या पक्षाचा काय पवित्र असेल? नाही, प्रशासनाने जर कधी यांची दखल घेतली नाही आणि आमच्या जर कधी उपोषणकर्त्याला काही झालं तर आम्ही रान पेटून टाकू आणि न्याय तर मिळणारच आहे आम्हाला. पण आम्ही जे यांना स्वस्त बसू देणार नाही आणि राजकीय पुढाऱ्याला सुद्धा गावात येऊ देणार नाही. यांना उभ्या पेटून देऊ आम्ही. दादा काय सांगाल, काय मागणी घेऊन तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय आणि उपोषणाचं किती दिवस काय नाव आहे तुमचं, काय सांगाल? माझं नाव आहे शमीम शेख. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि मी समाजाच्या मागण्या घेऊन इथं बसलेलो आहे. ग्रामपंचायतीने जो केलेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराविरोधात मी इथं उपोषणाला बसलेलो आहे. त्यांनी कागदपत्रे दाखवून अव्वाच्या सव्वा बिलं काढण्यात आलेले. मुळात काम जे आहे ते थातुरमातुर केलं आणि बिलं काढले अव्वाचे सव्वा. त्यासाठी त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी यासाठी मी इथे बसलेलो आहे. 4था दिवस आहे आज. नाही, अजून तरी नाही कोणी. अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दखल घेतली नाही आणि परत ही कधी दखल घेतली नाही तर तुमचा पवित्र काय असेल? जोपर्यंत हे दखल घेत नाही तोपर्यंत मी इथं असंच बसणार आहे, मी इथून नाही उठणार. दादा काय सांगताल, या ठिकाणी यांचं उपोषण चालू आहे, उपोषणाची 4था दिवस आहे. आज शमीम शेख यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांची प्रकृती जरा खालवलेली आहे. तरी शासनाचं अशी विनंती करतो की त्यांनी याची दखल घ्यावी. आजपर्यंत एक बी प्रशासकीय अधिकारी इथं येऊन नाही गेला आणि 4 दिवस या उपोषणात झाले. तरी शासन, मला तरी असं वाटतं की हे झोपलेलं शासन आहे. तर त्यांना अशी विनंती करतो की एखादी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते भेट द्यावी, त्यांचे काय मागण्या आहे काय नाही ते विचारावं. आजच्या 4था दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती फार खालवलेली आहे. शासन, मला तरी वाटतंय की त्याची हे करताय, सहनशीलतेचं हे करताय त्याचे.
काल या ठिकाणी उपोषण चालू आहे उपोषणाचा 4था दिवस. आज उपोषण करते शमीमबाई यांचा आज 4था दिवस असून प्रशासनानं आज रोजी त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेतलेला नाही. त्यांची प्रशासनाच्या विरुद्ध लढाई आहे. मला नागरिक या नात्याने वाटतं की शासनाने येऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि त्यांना त्या गोष्टीचं येऊन त्यांना भेट द्यावी. आता ते आपण तर एक नागरिक असल्यामुळं आपल्याला त्या गोष्टी समजत नाही, काही कळत नाही. शासनाने यायला पाहिजे. जे उच्च अधिकारी त्यांनी याच्या अगोदर त्यांनी बसले होते उपोषणाला, पण व्हिडिओने त्यांना पत्र बी दिलं होतं, पण आज रोजी 4थ्या दिवसापासून सुद्धा आज ते आलेले नाही आहे. त्यांनी यायला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही इथं आहे त्यांच्यासोबत, इथं बसलेलो आहे, आम्ही सोबत आहे त्यांच्या. त्यांनी लोकशाही पद्धतीनं जे आंदोलन केलेलं आहे ते संविधानाला धरून आहे. आम्ही नागरिक या नात्याने इथं आहे त्यांच्यासोबत. मी इथं आहे तर तोपर्यंत असं काही दिसलं नाही. त्यांचं वैयक्तिक मत असेल, त्यांचं की असेल, आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहीत नाही. सरपंचाचं म्हणायला लागेल तुम्ही. सरपंचाचं त्यांचं ते आले नाही इथं. त्यांनी यायला पाहिजे गावातल्या नागरिक या नात्याने असं माझं मत आहे. शमीम शेख जो बैठे हुए हैं तो 4 दिन से बैठे हुए हैं, उनकी तबीयत जो है तो बहुत ख़राब होने को लगी। शासन ने जो है तो उसको आके देख रहा नहीं। हमारी मांगनी है कि शासन ने आके उनकी मांगनी पूरी करना, और हमारे गांव के जो सरपंच है उन्होंने आके उनको देखना, और अगर ये सरपंच अगर वो नहीं आते तो अधिकारी ने आना, न तो ये इनके पीछे जो समाज है तो ये पूरा रोड पे उतर जाएंगे। या हसनाबाद ग्रामपंचायत समोर जे आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाला आज 4था दिवस. या अगोदरही त्यांनी 15 दिवसापूर्वी याच ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. त्या उपोषणाच्या वेळी संबंधित अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी येऊन एक लेखी आश्वासन दिलं होतं. 31 तारखेपर्यंत आम्ही तुमची जी मागणी असेल त्याची पूर्तता करू, पण त्यांनी 31 तारखेपर्यंत कुठलीच पूर्तता केली नाही. म्हणून शमीमबाया या ठिकाणी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या आहेत आणि आज त्यांचा 4था दिवस असून या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्यांना भेट देण्यासाठी आलेला नाही. त्यांची कुठलीही विचारपूस त्या ठिकाणी केली नाही. म्हणून माझी या प्रशासनाला विनंती आहे की यांनी उपोषणकर्त्याला भेट द्यावी, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करावी आणि त्यांना न्याय द्यावा. जर कधी प्रशासन या ठिकाणी आलं नाही किंवा त्यांना भेट दिली नाही तर आम्ही हसनाबाद सर्कलच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको करू.